नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत CAGR म्हणजे काय. भरपूरदा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये ऐकत असाल की XYZ म्युच्युअल फंडने पास्ट 10 इयर्स मध्ये 15% चा CAGR दिला, 16% चा CAGR दिला. पण नेमकं CAGR म्हणजेच काय? तर कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट. CAGR मध्ये आपण काय करत असतो की जो काही प्रॉफिट होतो, जो काही नफा होतो, तो रिइन्व्हेस्ट करतो आपल्या मुद्दलमध्ये किंवा कॅपिटलमध्ये. तुम्हाला खाली दिसत असेल की पहिल्या वर्षी सपोज तुम्ही कॅपिटल आहे तुमचं 1,00,000 रुपये, तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले 1,00,000 रुपये आणि तुम्हाला 10%चा CAGR येतोय दरवर्षी. तर पहिल्या वर्षी 10% म्हणजे किती प्रॉफिट झाला? 1,00,000वरती 10,000 रुपये. पण हे 10,000 रुपये आपण विड्रॉ नाही केले, रिइन्व्हेस्ट केले. तर दुसऱ्या वर्षी किती झाली आपली मुद्दल? 1,10,000. मग त्याच्यावरती प्रॉफिट किती? 10% प्रॉफिट आहे. प्रॉफिटचा टक्केवारी सेम आहे. पण आता बघा, तुम्हाला दिसत असेल की 5व्या वर्षी काय होतंय, प्रॉफिट वाढत वाढत चाललंय आणि कॅपिटल म्हणजे तुमची इनिशियल मुद्दल ती पण वाढत चालली. सो असे जेव्हा कॅल्क्युलेशन केलं जातं तेव्हा CAGR आपण म्हणतो. CAGR हा लॉंग टर्म आपली इन्व्हेस्टमेंटवरती किती रिटर्न आले ऍक्च्युअल हे समजायला हेल्प होते. अजून एक उदाहरण हवं असेल तर भरपूरदा लोक म्हणतात की मी माझ्या वडिलांनी 30 वर्षाआधी 10,00,000 रुपयात एक जागा घेतली होती, आज जी 3 करोडला आहे. पण त्याचा CAGR किती असेल? 12%. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी कोणाला फॉलो करायचं? व्यंकटेश इन्व्हेस्टमेंटला. आणि तुम्हाला गुंतवणूक करायची म्युच्युअल फंडमध्ये आणि तुम्हाला गायडन्स नसेल, सो आम्हाला संपर्क साधा आणि आम्ही तुम्हाला हेल्प करेन. थँक्यू.